आणि यानंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी, दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईमध्ये मोठी कारवाई केली आहे। देशाच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाची आणि गोपनीय माहिती पाकिस्तानी इंटेलिजन्स युनिटला पुरवल्याच्या आरोपाप्रकरणी एका संशयित इसमाला अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने माझगाव डॉकयार्ड इथून एका 31 वर्षीय स्ट्रक्चरल फॅब्रिकेटरला प्रतिबंधित क्षेत्रावरची संवेदनशील माहिती ही पाकिस्तानी गुप्तचरांना पाठवल्याच्या आरोपामध्ये अटक केली आहे। गणेश ठाकूर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। गणेश, हे सगळं उघडकीस कसं आलं, काय कारवाई केली जाते? मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्र एटीएस या इन्फॉर्मेशनवर काम करत होते की एक व्यक्ती आहे जो सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह ISI चे जे ऑफिसर असतात, जे हनी ट्रॅप लावून भारतच नव्हे तर देशभरातील किंवा विश्वामध्ये त्यांच्याकडून सरकारची गोपनीय माहिती काढतात किंवा प्रकल्पाची माहिती काढतात। तर तसंच एक प्रकरण मुंबई संदर्भातलं होतं। माझगाव डॉकमध्ये हा 31 वर्षीय व्यक्ती काम करत होता। 21 ते 23 या 3 वर्षांमध्ये या 2 वर्षांमध्ये हा फेसबुकच्या माध्यमातून त्या महिला ऑपरेटिव्ह जी ISI ची एजंट होती तिच्या संपर्कात होता आणि त्याला हनी ट्रॅप केलं गेलं आणि त्यामुळं त्यांच्या दबावाखाली या व्यक्तीनं माझगाव शिपिंग यार्ड डॉकयार्ड मधल्या गोपनीय माहिती सोशल मीडिया आणि ईमेलच्या माध्यमातून जवळपास 2 ते 3 वर्ष पोहोचवल्याचं कळलं। 2023 मध्ये त्याच्याबद्दलची माहिती मिळाली। आता त्याला अटक केली गेली आहे आणि हा व्यक्ती यानं कोणती माहिती दिली, इतर कोणाच्या संपर्कात होता, या सगळ्या बाबींची चौकशी करण्यासाठी त्याची कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि त्याच्या कस्टडीमध्ये जी तपास केला जाईल त्या तपासच्या आधारे पुढील कारवाई एटीएस करणार आहे। गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।